नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 6 जून 2026. आजच्यानं फक्त एक दिवस शेतीचे कामं करायला शिल्लक आहे. आजचा दिवस आहे, कारण की 48 तासामध्ये महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे, दक्षिण महाराष्ट्राकडं बऱ्याच भागामध्ये मान्सून दाखल होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी नेपाळमध्ये होतो त्या ठिकाणाहून देखील मी एक अंदाज सांगितला होता की 7 जून ते 14 जूनच्या दरम्यान मान्सूनचा पाऊस येणार आहे आणि शेतकऱ्याच्या पेरण्या होतील आणि लागवडी देखील होतील, म्हणून हे अंदाज दिला होता. आणि तीच परिस्थिती आता आहे. 7 जूनपासून ते 14 जूनपर्यंत राज्यात दररोज महाराष्ट्रामध्ये दररोज वेगवेगळ्या भागामध्ये मान्सून दाखल होईल आणि जिथं जिथं ज्यांची ओल भरपूर जाईल, एकीत ओल जाईल, त्यांची मता पेरणी सुरू होईल. पण कापसाच्या लागवडी देखील होतील, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. म्हणजे 7 जूनपासून काय होणार आहे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, परभणी जिल्हा ह्यामध्ये काय होईल, 48 तासामध्ये तिथं मध्ये मान्सून दाखल होईल. म्हणजे 7 जूनच्या दरम्यान तिथून ते मान्सून काय होईल, थोडं पुन्हा आणखीन पुढं सरकत. मग 8ला तो आणखीन पुढं सरकत सरकत काय होईल, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशिम जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगरपर्यंत मदाल मारेल. मग तिथून काय होईल, परत ते पुढं काय होईल, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, वाशिम, हिंगोली, अकोला, बुलढाणा तिथपर्यंत जाईल. म्हणजे ह्या पट्टा काय होईल, ह्या संपूर्ण असा म्हणजे काय होईल, दररोज पुढं पुढं सरकत ते मान्सून कव्हर होईल. मग असं करत करत काय होईल, 14 तारखेपर्यंत मात्र संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकेल. आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल, 13 तारखेच्या नंतर मग उत्तर महाराष्ट्राकडे मग ते असा असा पाऊस तिकडे उत्तर महाराष्ट्राकडे जाईल. आणि तिकडे देखील पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये ईदभर ओल गेले तर त्यांच्या देखील पेरण्या तिकडं सुरू होतील. आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 16च्या नंतर 15 जूनच्या नंतर काय होणार आहे की पुन्हा नंतर सरीव सरी चालू राहतील. मोठा खूप पाऊस पडणार नाही, सरीव सरी येत राहतील. म्हणजे अशा पाऊस जसं मान्सून आल्याच्या नंतर जशा सरी येतात 10 मिनिटाच्या, 20 मिनिटाच्या, 22 मिनिटाच्या अशा सरी येत राहतील. आणि ते देखील 15 ते 20च्या दरम्यान ते पाऊस येईल. पण 20 जून ते 30 जूनच्या दरम्यान परत राज्यामध्ये ज्यांची पेरणी शिल्लक राहिली, कोणी त्या पेरणीमधून वंचित राहिली, मग 20 जून ते 30 जूनमध्ये एक पाऊस येईल. म्हणजे ते काय होईल, 20, 21, 22 जूनच्या दरम्यान ते पाऊस येईल. त्याच्यामध्ये काही जणांच्या शेतकऱ्याच्या पेरण्या होतील, लागवडी होतील. आणि 25 ते 29 जूनमध्ये जे पाऊस येईल त्याच्यामध्ये देखील शेतकऱ्याच्या काही लागवडी होतील. आणि त्याच्यातून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये एक पाऊस येणार आहे. 10 जुलै ते 15 जुलैमध्ये दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतो. आणि त्याच्यामध्ये राहिलेल्या ज्यांच्याकडे वापसा नसली त्यांच्या पेरण्या होतील, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, काल देखील आमच्या गावाला खूप पाऊस पडला. आमच्या परभणी जिल्ह्यात झाला, बीड जिल्ह्यात सगळीकडे जवळपास अहिल्यानगर बऱ्याच भागामध्ये पाऊस पडला. आम्हाला आतापर्यंत 2 पाऊस झाले, पण आमच्या गावची ओल आतापर्यंत फक्त 6 फूट गेली. पण आम्ही आता पेरणी आता सध्या करणार नाही. ज्या दिवशी आम्ही समजा ईदभर ओल जाईल त्यादिवशी मी देखील स्वतः निर्णय घेतो आणि मी देखील पोरतो आणि मी तुम्हाला त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पेरणी करताना निर्णय स्वतः घ्यायचा, जमिनीची ओल तपासायची. जर ओल भरपूर गेली तर पेरणीचा निर्णय स्वतः घ्यायचा. धन्यवाद. आज देखील आमच्या गावामध्ये जवळपास आमचं गुगळी धामणगाव आहे, जवळपास 5,500 हेक्टर जमीन आहे. तर जवळपास अर्ध्या गावाच्या लोकांनी जवळपास धूळ पेरणी केलेली. आणि मी देखील आज करणार आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. मी कापसाची धूळ पेरणी करणार आहे, कारण की मला माहिती आहे आमच्या गावाला पाऊस येणार आहे, म्हणून मी स्वतः डेअरिंग करणार आहे. तसंच आमच्या गावानं लावले, आमच्या बाजूच्या गावानं देखील धूळ पेरण्या केलेल्या आहेत. दरवर्षी आम्ही करतो, आमच्या सक्सेस होतात. म्हणून पण राज्यामध्ये काय झालं की बऱ्याच प्रसारमाध्यमातून म्हणले की यावर्षी दुष्काळ पडणार आहे आणि पाऊस पडणार नाही असं म्हणतात. शेतकऱ्याला सांगू इच्छितो, घाबरू नका. यावर्षी शेतकरी हिताचा पाऊस पडणार आहे. पेरण्या जूनमध्ये होणार आहेत. जूनच्या म्हणजे या जून महिन्यात काही होणार आहेत आणि 15 जुलैच्या आत काही जणांच्या होणार आहेत. म्हणून यावर्षी पेरणीसाठी पाऊस चांगला आहे आणि यावर्षी पिकाला लागल तसा पाऊस पडणार आहे. जूनमध्ये पेरणीचा पाऊस होईल, जुलैमध्ये थोडा जास्त पाऊस पडेल, ऑगस्टला थोडा कमी राहील. पण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये असा पाऊस पडेल धुमाकूळ घालेल. काही काही जे मोठे मोठे धरण तळे ते 2-2, 3-3 दिवसामध्ये पाऊस पडल्याच्यानंतर त्याची ती रिकव्हरी होऊन जाईल आणि त्या तळ्यात देखील पाणी येईल, म्हणून हे देखील सांगू इच्छितो. मान्सूनचा पाऊस कसा असतो तुम्हाला सांगतो. मान्सून आता आपल्या इथं तळ कोकणात आज दाखल होईल जवळपास. तिथून आल्याच्या नंतर ते डायरेक्ट काय होतं, मुंबईकडे जातं, मुंबईहून असं महाराष्ट्रात येतो. पण यावेळेस तसं व्हायला नाही. तर यावेळेस काय व्हायला माहिती आहे का,
कर्नाटकमधून शॉर्टकट मार्गानेच काय होणार, इथं गरमी असल्यामुळं इकडे ते बाष्प खेचले जाणार आहे, आपल्याकडे गरमी असल्यामुळे ते बाष्प जास्त खेचणार आहे, विदर्भाकडे गरमी जास्त असल्यामुळे ते पाऊस असा तिरकस येणार आहे. मग त्याच्यामध्ये कर्नाटकला मात्र खूप मुसळधार पाऊस होईल, तिकडं अतिवृष्टी होईल. तेलंगणात देखील तशीच परिस्थिती राहतील, त्यांनी देखील अंदाज लक्षात येतात. पण कर्नाटक आणि तेलंगणाच्या बाजूला जे महाराष्ट्रातले जिल्हे आहेत, मग त्याच्यामध्ये सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर ह्या पट्ट्यामध्ये मात्र जास्त मान्सूनचा सुरुवातीला जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात. दरवर्षी बीड जिल्ह्याला कमी पाऊस पडतो, पण ह्या वर्षी मात्र बीड जिल्ह्याची पेरणी चांगली लवकर होणार आहे. बीडचे कडाष्टी जे भाग आहे, म्हणजे कडाष्टी दोन ते परिसर, कर्जत ते असा पट्टा अहिल्यानगरकडे जाणारा, तिथं दरवर्षी दुष्काळ राहतो. पण यावर्षी काय होणार आहे, तिथं पाऊस म्हणजे शॉर्टकट मार्गाने पाऊस येत असल्यामुळे तिथं देखील त्यांना पाऊस पडणार आहे. अहिल्यानगरला दरवर्षी पाऊस कमी पडतो, पण यावर्षी या 7 जून ते 14 मध्येच अहिल्यानगरचे चांगले ओढे नाले खळखळून वाहणार आहेत, म्हणून त्याच्यासाठी आनंदाची बातमी. परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा ह्या पट्ट्यात देखील काय होणार आहे, चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून ह्या परभणी, बीड त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. 7 ते 14 मध्ये पाऊस पडणार आहे. पहिल्या दिवशी एक 7 तारखेला सगळीकडे जाणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात मान्सून असा दाखल होतो, एकदा सगळीकडे होत नसतो. जसे जसं मान्सूनला तशी गती भेटेल ती वाऱ्याच्या नुसार त्याची गती ठरलेली असते, म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर विदर्भामध्ये वर्धा जिल्हा झालं, भंडारा जिल्हा झालं, गोंदिया जिल्हा झालं, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा ह्या परिसरात देखील काय होणार आहे, चांगला 7 ते 14 मध्ये पाऊस पडणार आहे. 7 तारखेला काही भागात दाखल होईल, त्याच्यानंतर 8ला पुढे सरकन 9 असा 10, 11, 12, 13 करत सगळीकडे ते पुन्हा विदर्भातले 11 जिल्हे आपण टाकेल. आणि विदर्भामध्ये शेतकऱ्याची ईदभर होईल गेली तर त्यांची देखील पेरणी सुरू होईल, म्हणून हे देखील सांगू इच्छितो. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा तिकडे काय होईल, थोडा उशिरा पाऊस जाईल, पण जळगाव जिल्हा, धुळे जिल्ह्यामध्ये तिकडे देखील पाऊस पडणार आहे. तिकडे 10-11च्या नंतर तिकडे देखील पाऊस पडणार आहे, आणि 13-14च्या नंतर मात्र धुळे, नंदुरबारकडे जाणार, कारण की पाऊस काय होईल, हे मान्सून मुंबईकडे जाईल. मुंबईकडे गेल्याच्या नंतर तिकडं रिमझिम पाऊस पडेल, रिमझिममध्ये त्यांची ईदभर होल जाईल आणि त्यांच्या देखील पेरण्या लागते. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 7 जून ते 14 जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात मान्सून दाखल होईल आणि शेतकऱ्या